नमस्कार, मी सुरेश चव्हाण केने. आपण पाहतात मराठी मधला आमचा बिंदास बोल सुदर्शन मराठीवर. मुद्दा आहे गर्भपात जिहाद. मी आतापर्यंत 45 पेक्षा जिहादचे नावं दिली. लव जिहाद देणारा आहे मीच आहे. किती दुर्भाग्य आहे का आम्हाला आमच्या या स्वतंत्र देशामध्ये आणि खास करून शिवबांच्या महाराष्ट्रात गर्भपात जिहाद सुद्धा सांगावा लागतोय. कारण जिहाद्यांनी असं कोणतंही क्षेत्र सोडलं नाही. जळीस्थळी, काष्टी पाजार सगळीकडे जिथं मोका मिळेल तिथं जिहाद. आता ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर. डेड क्लिनिकचा भंडाफोड, बेडरूम मध्ये मिनी ऑपरेशन थिएटर बनून अवैध गर्भपाताचा घाणेरडा खेळ. 10वी पास जिहाद्याकडून 8 वर्षापासून महिलांच्या जीवाशी खेळ. औषधे, इंजेक्शन, सोनोग्राफी, नेटवर्क सगळं उघड झालंय. परंतु महाराष्ट्राची जनता, देशाची जनता झोपलेली आहे. आता 3 लाईन हॅमर काय? हा हॉस्पिटल नाही, मृत्यूचा सापळा आहे. महिलांच्या शरीरावर प्रयोग, पैशासाठी गर्भपात आणि बेकायदेशीर मेडिकलचं नेटवर्क आहे. हा फक्त गुन्हा नाही आहे, हा समाजाविरुद्धचा कट आहे, हिंदू समाजाविरुद्धचा कट आहे. आणि म्हणून याला मी नाव दिलं आहे गर्भपात जिहाद. हिंदूंनो, तुम्ही जन्माला आल्यानंतर तर जिहादी तुम्हाला मारतातच, पण तुम्ही जन्माला येण्याच्या आधी सुद्धा जसं राक्षसांनी त्या काळामध्ये सज्जनांच्या, ऋषीमुनींच्या, राजांच्या पोटातल्या वंशाला मारलं जायचं, तसं आज तुम्हाला मारलं जात आहे. आजचा निर्णायक प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर मधील हा अवैध गर्भपात रॅकेट फक्त काही अज्ञानी लोकांचा गुन्हा आहे नाही, हे एक सुनियोजित मेडिकल माफिया नेटवर्क आहे. सोनोग्राफी सेंटर, अवैध ऑपरेशन, पैशाचा मोठा व्यवहार, या पाठीमाग मोठं रॅकेट आहे. SIT तपास कधी होणार ही आजच्या बिंदासची मागणी आहे. ओपनिंग टायटल काय? छत्रपती संभाजीनगर मध्ये मिनी ऑपरेशन थिएटरचा काळा खेळ, बल्कि मी याला हिरवा खेळ म्हणाल. अवैध गर्भपातच्या रॅकेटची, माफियाची, एक हिंदूंना संपवणारी गर्भपात जिहादची खेळी. आता लक्षात घ्या काय आहे हा सगळा मुद्दा. काय अत्यंत भयानक आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये एका आलिशान फ्लॅट मध्ये मौत का कारखाना ज्याला म्हणलं पाहिजे तो चालू होता. करणारा कोण आहे? 10वी पास सय्यद इर्शाद, त्याची पत्नी शाहिदा परवीन आणि त्याच्या साथीदारांनी बेडरूम मध्ये मिनी ऑपरेशन थिएटर सुरू केलं. जीवाशी किती मोठं खेळलं जाते पहा. आणि तिथं हिंदू महिलांवर बेकायदेशीर गर्भपात सुरू होता. ना डॉक्टर, ना कुठला परवाना, ना सुरक्षितता, फक्त पैसे आणि एक मजहबी लक्ष, हिंदूंची संख्या घटवणं. पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा एका 24 वर्षीय महिला वेदनानं तिथं तडपडत होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं म्हणून ती वाचली, कदाचित वाचली असं. स्थिती गंभीर होती. आणि धक्कादायक म्हणजे रॅकेट गेली 8 वर्ष चालू होतं. एक सापडलंय असं म्हणलं जातंय त्या नेटवर्कच्या इन्क्वायरी मधून की महाराष्ट्रात असे शेकडो ऑपरेशन थिएटर, गर्भपात जिहादचे केंद्र आहे. देशात किती असेल? इथं 8 वर्षात किती हिंदू महिला गेल्या असतील, किती हिंदू जन्माच्या आधीच मारून टाकले असतील. सोनोग्राफी सेंटर मधून महिलांना इथं पाठवलं जात होतं 15,000 रुपये ऍडव्हान्स घेऊन. मग प्रश्न आहे, हा फक्त एका फ्लॅटचा गुन्हा आहे की संपूर्ण जिहादी नेटवर्क? मी थेट सरकारला विचारतो, आतापर्यंत याची SIT इन्क्वायरी का नाही लावली? किती महिलांचे जीव धोक्यात घातले गेले? कोण कोण सामील याच्या पाठीमाग? हे सगळे जिहादी कोणत्या मस्जिदीशी जोडलेले होते? कोण मौलाना त्यांना हे सगळं करवून घेत होता? कोणत्या इस्लामी देशातून पैसे कोणत्या इस्लामी संघटनेच्या खात्यात येत होते? 8 वर्ष कोणाच्याही लक्षात आलं नाही असं कसं होणार? मग कोण पोलीस अधिकारी होते? कुणी नौकरशाही जिहादी होते का जे यांना वाचवत होते? कोण पॉलिटिकल नेता होते जे यांना वाचवत होते? महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता माफी नाही. आजचे 5 सर्वात महत्वाचे मुद्दे आहे. 1, 8 वर्षापासून गर्भपात रॅकेट सुरू होतं. 2, बेडरूम मध्ये मिनी ऑपरेशन थिएटर सापडलं. 3, सोनोग्राफी सेंटर मधून महिलांना रॅकेट अनुसार पाठवलं जायचं. 4,
छाप्यात औषधे, इंजेक्शन, उपकरणं जप्त झाली आहे. 24 वर्षीय महिला गंभीर अवस्थेत जीवाशी खेळताना सापडलेली आहे. इतके 5 सबूत या जिहाद्यांना फाशी देण्यासाठी पर्याप्त आहे. पण अजून SITची सुद्धा मागणी कुणी करत नाही. का स्थिती काय हे आता ग्राफिक मध्ये तुमच्या बाजूला चालू राहील. स्थिती, कारण, परिणाम, उपाय. आजच्या या बिंदास बोलचे जे गेस्ट पॅनल आहे मी त्यांच्याकडे चालतो आणि गेस्ट बरोबर जरा चर्चा करू. जमिनीवर लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या लोकांना आम्ही बिंदास बोल मध्ये बोलवतो, कारण ज्यांनी स्वतः अनुभवलं, स्वतः लढलं ते जास्त निर्णायकपणे बोलू शकतात. आमच्या बरोबर विजय अवस्थी जी आहे आणि आमच्या बरोबर सनातन नारी शक्ती केंद्राचे सुदर्शन महाराज जी आहे. मी आधी विजयाजीकडेच चालतो. विजयाजी, काय म्हणाल? गर्भपात जिहाद, अबॉर्शन जिहाद. काय म्हणावं आणि काय नाही म्हणावं, सगळ्यात मेन म्हणजे तर आतापर्यंत लव जिहाद, लँड जिहाद, अजून कोणते जिहाद बघायचे राहिले होते तर हा जिहाद कळला. आज पोलीस असो, डॉक्टर असो, ही एक चैन असेल. याच्यामध्ये त्या एकट्या 10वी पासाचं एवढं डोकं निश्चितच नसणार सुदर्शनजी. याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांचे, नेत्यांचे आणि डिपार्टमेंटचं सुद्धा हात असू शकतं. 8 वर्ष हे रॅकेट चालत होतं आणि किती निरपराध लोकांना यांनी पोटातच मारलं. ह्या लोकांना शिक्षा तुम्ही म्हणता ते होईल, SIT लागू होईल, पुढे त्याचा तपास होईल आणि हे नराधाम सहज सुटतील. यांना अशी काही शिक्षा व्हावी की कोणाची हिंमत. दरवेळेला सुदर्शन चॅनल ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन जागरूकता निर्माण करतं, पण झालं काय? कमीत ह्या घटनांना तरी प्रशासनाने खूप गंभीरतेने बघावं. बिलकुल. आणि गंभीरतेने नाही पाहिलं तर त्याचा परिणाम वाढत चाललाय. सुदर्शननी लोकांना जागवलं, सुदर्शननी बोलायला शिकवलं, सुदर्शन यांना जिहादचे नाव दिले, सुदर्शननी समाजाला एक्सेप्ट करवलं का हे होतंय. आता शत्रुबोध झालेला आहे. आता कर्तव्यबोध निर्माण करायचा आहे सरकारमध्ये, कर्तव्यबोध निर्माण करायचा अधिकाऱ्यांमध्ये. नोकरशाही जिहाद्यांना आयडेंटिफाय करायचंय आणि आता ऍक्शन पूर्ण करायची आहे. आणि म्हणून आता मामला पुढे गेलाय. 23 वर्षात सुदर्शननी हिंदू समाजाच्या समोर एक साक्षात पुराव्यासह अनेक मुद्दे मांडलेले आहे. मी सुदर्शन महाराजांकडे चालतो. महाराज, आपण तर महिलांसाठी काम करतात आणि इथं महिलांनाच हत्यार बनवलं जात आहे. काय म्हणाल? नमस्कार सुदर्शनजी. सर्वप्रथम मी सुदर्शन न्यूज चॅनलचं खूप खूप अभिनंदन करेल आणि सर्वांना सांगेल की सुदर्शन न्यूज चॅनलनी जसं हिंदूंना जागृत करायचा वसा गेल्या 23 वर्षापासून चालवलेला आहे, आपण सर्व लोकांनी यांच्या मोहिमेमध्ये सामील झालं पाहिजे. बंधूंनो, लक्षात घ्या, लव जिहाद सारखा जो शब्द आहे हा शब्द सुद्धा माननीय सुदर्शनजींनीच आपल्याला दिलेला आहे. असे जवळपास 40 पेक्षा जास्त शब्द आपल्याला पाहायला मिळतील. या इस्लामी लोकांना, या मुसलमान लोकांना एकच टार्गेट जीवनामध्ये दिलेलं असतं, संपूर्ण जगामध्ये इस्लाम कायम करणं. काफिर जिथे मिळतील तिथे त्यांना मारा. मग मारण्याचा एकच प्रकार नाही, आता येणाऱ्या हिंदूंना सुद्धा मारण्यासाठी म्हणून यांची सेना सज्ज झालेली आहे. तुम्ही विचार करा, 8 वर्षापासून एक 10वी पास असलेला व्यक्ती काय करतोय? आपल्या हिंदू महिलांना चुकीचे भ्रमित करतोय. तुमच्या पोटामध्ये मुलगी आहे असं म्हणून मुलगा असताना सुद्धा त्याला मारण्याचा प्रकार इथे उघडकीस आलेला आहे. बंधूंनो, प्रशासन प्रशासनाचं काम करेल, परंतु आपण हिंदू म्हणून आपली जबाबदारी काय? एका फ्लॅटमध्ये हे काम चालूच कसं काय शकतं? याचा अर्थ अजून हिंदू पूर्णपणे जागृत झालेला नाही, किंवा जागृत झालेला हिंदू आपल्या या विषयामध्ये लक्ष देत नाही, घाबरतो. मुसलमान आले की आपल्याला भीती वाटते, आपल्याला वाटते की ते आपल्याला मारतील, ते आपला घात करतील. अरे बाबांनो, सनातन हिंदू धर्माचे आपण वाहक आहोत. आपल्या माया बहिणींचं रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारस म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण त्यांचे मावळे म्हणतो आपण स्वतःला. तर आपण अशा पद्धतीच्या आया बहिणींवर जे अत्याचार होत आहेत यामध्ये सर्व हिंदूंनी जागृत होणं गरजेचं आहे. हा जिहाद किती विचारपूर्ण केलेला आहे बघा. तुमच्या पोटामध्ये मुलगी आहे असं म्हणून मुलगा असताना सुद्धा गर्भपात करायला लावायचा.
किती चुकीची गोष्ट करता येते आणि आपले हिंदू झोपून राहतात. आपले हिंदू म्हणतात आम्हाला मुलगाच नको. ही जी प्रवृत्ती मुसलमानांची आपल्या हिंदूंची जी झालेली आहे ना, ही खऱ्या अर्थाने चुकीची प्रवृत्ती आहे. कारण की त्यांना ओट जिहाद करायचा आहे. ओट जिहाद करण्यासाठी चालू असलेलं हे षडयंत्र आहे सुदर्शनजी. आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. याच्यावर तुम्ही SIT ची मागणी केलेली आहे, ही अतिशय स्तुत्य मागणी आहे. यांना आतापर्यंत 8 वर्षात यांनी जेवढे गर्भपात केले तेवढ्यांची हत्या केल्याचा गुन्हा यांच्यावर नोंदवला गेला पाहिजे. सनातन नारी केंद्राच्या वतीने मी मागणी करतो, लव जिहाद मध्ये तुम्ही मुलींना फसवता, आमच्या मातांना गर्भवती करता, तलाक देता आणि तलाक दिल्यानंतर त्या माता आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा हिंदू लोक पुढे येत नाहीत. माझं हिंदूंना सुद्धा आव्हान आहे, या विषयामध्ये आपण जागरूकता केली पाहिजे. सुदर्शन न्यूज सोबत आपण सुद्धा सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं बिलकुल. गरजेचं आणि आहे. जागरूकता हेच याला समाधान आहे. झोपून राहणं नाही. सरकार करील, पोलीस करतील आणि न्यायालय पाहिल असं म्हणाल तर तुमच्या पिढ्या संपवल्या जातील, पण न्यायालय काही करणार नाही. याचे परिणाम काय झाले? महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला, आरोग्य खराब झालं. या संपूर्ण नेटवर्कमुळे येणारे 8 वर्षात काही हजार हिंदू पोटात मारल्या गेले. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाला तो फक्त असाच झाला नाही. हिंदू मूर्ख, कमी मुलं जन्माला घालणारे तर जबाबदार आहेच, पण पोटातच मारणारे सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या मीडियाने याला दाखवलं नाही. किमान याला त्यांनी हा गर्भपात जिहाद म्हणलं नाही. काय म्हणाल विजयाजी? शत्रुबोध महाराष्ट्राचा मीडिया हिंदूंना होऊ देत नाहीये. शत्रुबोध नाही म्हणता येणार आहे. हिंदू हा झोपलेला नाहीये, सोंग घेतलेला हिंदू आहे. आणि आम्हाला हे ज्या पद्धतीने सध्या तुम्ही बघतात की जन्मोत्सव आले, एकमेकांना आमच्यामध्ये वाटायचं काम करतात आणि परस्पर हे जे त्यांनी सुरू केलेलं आहे हे कोणाला कळणार नाही. हे आता जेव्हा समोर आलंय तेव्हा कुठे आपल्या शेजारी काय होतंय, अहो तुम्ही चौकात जाऊ नका, आपल्या गल्लीत, आपल्या घरा शेजारी, आपल्या गल्लीत काय होतंय एवढं जरी तुम्ही बघितलं तरी खूप झालं. काही गरज नाहीये तुम्हाला की तुम्ही आपल्या शहरात काय होतंय हे नका बघू. आज जो फ्लॅट जिथे कुठे असेल तो 10वी पास, त्याची बायकोही त्याला सहकार्य करते, म्हणजे त्यांची यंत्रणा, त्यांची कार्यपद्धती, धर्मांधळेपणा, किती निष्पाप जीवांना मारताना त्यांना, कारण त्यांना हे नवीन नाहीच आहे ना. दिवस रात्र रक्त पाहणाऱ्या लोकांना त्या मासूम जीवांशी घेणं देणं काय? त्यांच्यासाठी आम्ही फक्त एक काफिर आहोत हे आम्हाला कळत नाही. आम्ही आमची बुद्धी, आता ज्याही तिथे गेले असतील तर ते डॉक्टर इथे हिंदू असतील, डॉक्टर जे हिंदू असतील त्यांचंही नावासहित त्यांना प्रशासनाने समोर आणावं. यात कोणताही डॉक्टर हिंदू नाहीये. हे संपूर्ण नेटवर्क जिहाद्यांचं आहे. यामध्ये सापडलेले सगळे जिहादी आहे. काही लालची हिंदू असू शकतील, परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे, जिहाद नेटवर्क एक जिहादी जिथं त्याला चान्स मिळेल तिथं तो दगा धरून बसलेला असतो आणि समोर येणाऱ्या शिकारला तो शिकार करतो. मग तो कुठेही बसो. मी ज्यावेळी आर्थिक बहिष्कार जिहाद्यांचं करा असं आवाहन करत होतो, आजही करतो मी तर, पण मला संभाजीनगरच्या त्या सभेनंतर मला एक उच्च शिक्षित पूर्व न्यायाधीश म्हणले की सुरेशजी असं सगळ्याच ठिकाणी आर्थिक बहिष्कार करून कसं चालेल? जर सोनोग्राफी सेंटरमध्ये गेलं तर काय बिघडलं, डॉक्टरकडे गेलं तर काय बिघडलं? मला वाटतं ही 2018च्या माझ्या सभेनंतरची घटना आहे. त्यावेळी मी त्या पूर्व न्यायाधीशांना म्हणलो होतो का सोनोग्राफीला जाल तर पोटात मुलगा असेल तरी मुलगी सांगितलं जाईल, कारण तिथं तर काय लिंग तुम्हाला समजत नाही काय ते. मी तर या विश्वासाने म्हणलो होतो का मला माहिती आहे जिहादी काय करू शकता. त्याच संभाजीनगरमध्ये देशातला पहिला गर्भपात जिहाद, अबॉर्शन जिहाद सापडला, उघडकीस आला. आम्हाला वेळीच गंभीरतेने घेतलं असतं, जिहाद्यांची फितरत ओळखली असती तर हिंदूंना आपल्या पोटातच आपले हजारो हिंदू गमवावे लागले नसते आणि देशात अनेक ठिकाणी चालणारे असे रॅकेट समोर आले असते. सुदर्शन महाराजांकडे चालतो. महाराज, छत्रपती संभाजीनगर मधल्या हिंदूंच्या डोक्यातला भाईचारा अजूनही गेलेला नाहीये. अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जिहादी आहेत.
आणि त्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे तिथल्या पॉलिटिकल लीडर्सला, हिंदूंना सुद्धा याचं गांभीर्य नाहीये. आम्ही दिल्लीत बसून इथून लढतोय, स्थानिक पातळीवर शांतता आहे. बघा, अच्छा, दोन्ही आरोपींचे नावं काय आहेत? शाहिदा परवीन आणि सय्यद इर्शाद. आणि या दोघांचंही टार्गेट काय आहे? इस्लाम कायम करणे. इस्लाम कायम करण्याकरता जेव्हा आमची संख्या कमी असेल तेव्हा आम्ही मनातल्या मनात विरोध करायचा, जेव्हा आमची संख्या वाढेल तेव्हा आम्ही तोंडावर विरोध करू. आता सध्या त्यांची संख्या वाढली, 30 संख्या झालेली आहे महानगरपालिकेमध्ये, आणि तुम्हाला अशा पद्धतीचा एक नवीन जिहादचा चेहरा मिळालेला आहे. जिथे जिथे यांची संख्या वाढेल तिथे तिथे हे इस्लाम कायम करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करतील. मागे तुम्ही ऐकलं असेल, डॉक्टर जिहाद आला होता, इंजेक्शन देत असताना नपुसकतेचे इंजेक्शन देत होते. फूड जिहाद मध्ये सुद्धा नपुसकतेच्या गोळ्या घालत होते. इथे तर आमचा हिंदू जन्माला येण्याआधीच संपवल्या जातोय. आम्हाला तर आता भीती वाटायला लागलेली आहे की सनातन हिंदू धर्माचं काय होणार. आमचे सेक्युलर म्हणवणारे तथाकथित हिंदू लोक खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला लागलेली कीड आहे, कारण की यांना सर्व धर्म समभाव असं वाटलं जातं. जगामध्ये सर्व धर्म समभाव बिलकुल नाही. जगामध्ये सगळे धर्म एकसारखे होऊ शकत नाही. मजहब कधीच धर्माच्या तुलनेमध्ये येऊ शकत नाही. मजहब हा मानव निर्मित आहे, धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून यांना इस्लाम कायम करण्यासाठी काफिरांना संपवणं यांचं पहिलं कर्तव्य आहे. यांच्या कुराणामध्येच ती गोष्ट सांगितलेली आहे. हे कुफ्र समजतात, या गोष्टीसाठी कर्तव्य समजतात. आम्ही 12 पैदा करू, तुमचा एकही येऊ देणार नाही, ही मानसिकता यांना काय करायचं आहे? यांना गजवाए हिंद करायचं आहे. हे जो गर्भ जिहाद चालू आहे ना, हे गजवाए हिंदचं पहिलं पाऊल आहे. आणि हे पाऊल त्यांनी 8 वर्षापूर्वीच टाकायला सुरुवात केली, आणि आज आपल्या समोर येतंय म्हणून आपण अचंबित झालेलो आहोत. परंतु असं समजू नका, हिंदूंनी हिंदूंसोबत व्यवहार करणे, व्यवहार ठेवणे, मैत्री ठेवणे, संबंध ठेवणे हे हिंदूंचं पहिलं कर्तव्य आहे. हे हिंदूंना समजून घ्यावं लागेल. आपल्यातल्या सेक्युलर लोकांना त्यांच्या घरामध्ये जेव्हा जिहादी फिरतील ना, जेव्हा जिहादी शिरतील ना, तेव्हा त्यांना सुदर्शन न्यूजची किंमत कळेल, तेव्हा त्यांना संघाची किंमत कळेल, तेव्हा त्यांना व्हीएचपीची किंमत कळेल. तोपर्यंत हे सेक्युलर हिंदू सुधारणार नाहीये, असं आमचं ठाम मत आहे. यांच्या घरापर्यंत तो जिहादी येणार, तेव्हाच सावध होणार आहे. आता घरात आले, घरात घुसले, अगदी पोटामध्ये सुद्धा घुसलेले. तुमची तडप मी समजू शकतो. हीच भावना प्रत्येक हिंदूच्या मनात जागृत होऊन शत्रुबोध निर्माण व्हावा, त्यातून कर्तव्यबोध निर्माण व्हावा, ही आशा आहे. आजचे महत्वाचे प्रश्न आहे, हा मेडिकल सेवा नाही, ही मेडिकल सेवा नाही, हा जिहाद, याला ओळखा. 8 वर्ष प्रशासन झोपलेलं नव्हतं, विकल्या गेलेलं होतं किंवा मजहबी अजेंडा चालित होतं. हे सोनोग्राफी सेंटर नाहीये, हे हिंदूंना ट्रॅप करण्याचं जाळं विणलेलं आहे. किती महिला यात आतापर्यंत गेल्या. जर आजच्या या डिजिटल युगात त्यांची संख्या काढली तर हजारो हिंदू त्यातून बाहेर येतील, कारण एक दिवसात अनेक महिलांचा गर्भपात केला जात होता. मी तर SIT ची मागणी करतो, पण मी महाराष्ट्र सरकारला म्हणाल का तुम्ही NIA ची मागणी करा, कारण हे नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. देशात असं अनेक ठिकाणी चालू आहे, आणि हे सगळं बाहेर काढण्यासाठी अशा एक्सपर्ट एजन्सीला नियुक्त केलं पाहिजे. पोलीस याला सक्षम नाहीये. अशा अनेक क्लिनिक जे चालू आहे त्यांच्याकडे आता संशयाच्या नजरेने पाहिलं पाहिजे. म्हणून बिंदास वर्डिक्ट आजचं आहे, महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना माफी नाही. संपूर्ण रॅकेटची फॉरेन्सिक जांच केली पाहिजे. SIT गठीत करून महाराष्ट्राने NIA ची मागणी केली पाहिजे. बिंदास वर्डिक्ट, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. एका वाक्यात म्हणाल तर हिंदू महिलांच्या गर्भात घुसून गर्भातून हिंदूंना मारणाऱ्यांवर हिंदू हत्याचे मुकदमे चालले पाहिजे. मी दोन्ही गेस्टचं धन्यवाद करतो, विजयाजी आणि सुदर्शन महाराजजी, आणि सगळ्या हिंदूंना अपील करतो, महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथे ही घटना सापडली आहे. कारण तुम्ही जन्माला याल तर संभाजी महाराज बनाल. मग तुमचे हातपाय तोडले, डोळे काटले, दात तोडले, जीभ कापली, तरी तुम्ही झुकणार नाही, हे त्यांना माहिती आहे. कारण तुम्ही कोणाचे वंशज आहात, आणि म्हणून तुम्ही जन्माला येण्याच्या आधीच तुम्हाला मारण्याची व्यवस्था झालेली आहे. आता तरी जागे व्हा, हिंदूंकडे चाचण्या करा, हिंदूंच्या सोनोग्राफीमध्ये जा, जिहाद्यांच्या जाऊ नका, नाही तर तुमच्या पोटात येणारा छत्रपती हा आधी जन्माआधी मारला जाईल. मी आशा करतो की महाराष्ट्रातून सुरू झालेले अभियान देशभरातून समूळ नष्ट करण्यासाठी सुदर्शन
मराठीच्या टीमनी, बाबूलाल राठोड आणि आमच्या महाराष्ट्राच्या टीमनी केलेली मेहनत फलीभूत होईल आणि देशभरात असे जेवढे लोक असतील त्यांना आम्ही नंगे करू. हा बिंदास बोल पहा आणि शेअर करा असं मी म्हणणार नाही, कारण हा एक टीव्ही शो नाहीये. हे तुमचं भविष्य आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असेल ते आंदोलनात, अभियानात सहभागी व्हा. ते अभियान सांगतंय का हा मुद्दा, हा कार्यक्रम, ही लिंक ज्यादा से ज्यादा लोकांपर्यंत घेऊन जा. नमस्कार. जय महाराष्ट्र.